एमएससीबीचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. एमएससीबीचं करायचं काय? खाली मुंडका वरी पाय. नीम का पत्ता खाली मुंडका वरी पाय. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील सटवाई माता मंदिर परिसरात असलेल्या नागरिकांच्या साठी महावितरणाकडून जी डीपी ठेवलेली त्या डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झालेली आहे आणि तब्बल त्याला 5 ते 6 दिवस उलटून गेलेले आहे. नागरिकांनी अनेक वेळेस प्रशासनाला निवेदन वगैरे संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडून हवं तसे उत्तर पण भेटत नाही आणि दुसरी गोष्ट काम देखील होत नाही. त्यामुळे संतप्त या ठिकाणी या परिसरातील अनेक युवक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आता या ठिकाणी महावितरण कार्यालयातील अभियंत्याचा दार लावून टाकलेला आहे. या परिसरात आपण बघू शकता अनेक आंदोलन करते. या मंडळीचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत आपण. नगरचे नागरिक इथं आलेले अभियंता कार्यालयामध्ये काल 7 दिवस झाले, तर आम्हाला आज 7वा दिवस आहे. मैत्रे म्हणून एक इंजिनियर आहे, ते 7 दिवस झाले आमचा फोन उचलत नाही. एक आम्ही परेशान आहेत. 7 दिवस झाले आम्हाला लाईट नाही. आम्ही फक्त याला सांगितलं की आम्हाला दुसऱ्या डीपीहून कनेक्शन करून द्या, 2 घंटे लाईट द्या फक्त पाणी भरण्यासाठी. पाणी भरण्यासाठी सुद्धा लाईट नाही दिली आम्हाला. 7 दिवस झाले आम्ही अंधारात आहेत. इंजिनियर झालं इथं, काल रात्री आवटे साहेब ड्युटी होती, आवटे साहेब बी नाही हजर नव्हते. आज झरकर साहेब ड्युटी आहे, झरकर साहेब बी इथे हजर नाहीत. कोणीच आम्हाला सहकार्य करायला तयार नाही. म्हणजे सगळा भोंगळा कारभार चालू आहे एमएससीबीचा. लाईट बिल थकलं की लगेच लाईट बिल मागायला येतात. 1500 रुपये लाईट बिल थकलं की लाईट कट करायला. आणि आम्ही 7-7 दिवस झाले आता 2-2, 3-3 दिवसाचे लहान लहान लेकर आहेत. त्याचे कोण जिम्मेदारी घेणार आहे? मच्छर व्हायलेत, पाणी नाही प्यायला, सगळ्याचे हाल नागरिकाचे चालू आहेत. सगळे आरामशीर बसलेले आहेत. म्हणजे डीपी निघाली, डीपी यायली. 7 दिवस झाले. आम्ही अगोदर पेपरला सगळ्या निवेदन दिले की बाबा याची आर्थिंग खराब आहे, डीपी पाण्यात पडण्याची शक्यता आहे. सगळ्या पेपरला दिले डीपी बदलून द्या. म्हणजे डीपीला जागा नाही, डीपीला जागा करून दिली तरी आणखी डीपी आला नाही. इथं कधी आले तुम्ही? आम्ही काल रात्री 10 ते 2 तिकडे निमगिरी सबस्टेशन बंद केलं. आता हे सबस्टेशन बंद केले. मग तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला 2 घंट्यासाठी कोणातरी डीपीहून लाईट देण्यासाठी यावी आणि नंतर डीपी बसवण्यात यावं. अच्छा, ठीक. माझं नाव गजानन जित्ते, मी राणा सटवाई नगरचा आहे. मागील गेल्या 5 ते 6 दिवसापासून आमची डीपी बंद आहे. आम्ही त्या परिसर सटवाई नगरची त्या परिसर त्यामधून आम्ही आमचे जे वार्ड मेंबर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला, लोकप्रतिनिधीला कॉन्टॅक्ट केला, तरी त्यांचा काही पेट होईना एमएससीबीवर. मग आम्ही नाही रस्ता आमचे जे एल्डर रोडचं सबस्टेशन आहे ते आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत बंद केलं. त्यांनी मग तिथल्या जे स्थानिक जे लोक हे होते ऑपरेटर लोक, त्यांनी आम्हाला शब्द दिला की 10 वाजेपर्यंत आम्ही काहीतरी सहकार्य करू. मग आम्ही 10 वाजेपर्यंत वाट पाहिली तरी काही झालं नाही. त्यानंतर आम्ही सर्व आमचे सटवाई नगरचे सर्व आमचे जे युवक मित्र मंडळ सगळे आम्ही इकडे घेऊन आलो आणि यातल्या सध्या जिंतूरचं खरीपाडचं सबस्टेशन आम्ही बंद केलेले. जोपर्यंत आमचं चालू होत नाही तोपर्यंत आम्ही जिंतूरची लाईट चालू होऊ देणार नाहीत. मी अशोक गुंडे. ह्या डीपी मध्ये अनेक फॉल्ट आहेत, तरी याची दखल कोणीच घेत नाहीये. यांना वारंवार आम्ही सांगण्यात येतो आम्हाला हाताने फ्यूज टाकावं लागतंय, तरी तिथे लाईनमॅन लोक कोणी हजर राहत नाहीत. सगळे एवढे हाल आहेत सटवाई नगरचे, तरी कोणी दखल घेत नाही. याची आम्हाला अत्यंत दुःख आहे. तुमचं नाव सांगा अगोदर. विठ्ठल मुंदाजी समिंद्री. कुठं राहता आपण? सटवाई गेली. काय विठ्ठल मुंदाजी समिंद्री सटवाई गेली राहतो. परवा दिवशी संध्याकाळी लाईन गेल्यामुळे अंधारात पाय घसरून पडलो तर हड्डी इथं तिथली फ्रॅक्चर झाला. काल दवाखाना करून 3500 रुपये खर्च लागला. आले दवाखान्यात. अच्छा, तुमची मागणी काय आता प्रशासनाकडे? आता लाईन ताबडतोब दे. आमची मागणी तीच आहे, इच्छा. तुम्ही जर इकडे आम्हाला फोन बी लावले तर फोन उचलिला आणि पुन्हा फोन उचलायचं तर द्या सोडून, पण लाईन सुद्धा येत राहील 2 घंटे सुद्धा. काय करणार आहे? आज सबस्टेशन पर आकर सटवाई परिसर के जितने भी नवयुवक बच्चे हैं इनको कम से कम आज 8 दिन की तकलीफ तो हो रही है, मगर इसके पहले से कम वार ऐसे 2-3 महीने से कार्यक्रम चल रहा है. मगर ये इंजीनियर है, इनको कॉल करने के बावजूद भी ये फोन नहीं लेते, इनके कर्मचारी भी फोन नहीं लेते. फिर ये किसके भरोसे पे एमएससीबी का कारोबार चल रहा है? इसकी जांच होना चाहिए. और यहाँ पे आज 6 दिन से सटवाई परिसर का पूरा लाइन बंद है. उसका डेपो का कनेक्शन उधर से अंदर से जो भी प्रॉब्लम है वो निकाल नहीं पा रहे वो लोग. तो ये नागरिक कब तक आप इसका ये करेंगे? इसके लिए आज यहाँ पे सबस्टेशन पर आकर पूरे जिंतूर की लाइन बंद किया बच्चों ने. और जब तक हमारे सटवाई परिसर की लाइन क्लियर नहीं करते कर्मचारी और इंजीनियर आकर वहाँ पे, जब तक हम जिंतूर की लाइन चालू नहीं होने देंगे, ये हमारे बच्चों से वादा है. नाव अनिल साबळे. आम्ही सटवाई नगरचे महावितरणचे ग्राहक असून
आज 4 ते 5 दिवस झाले सटवाई नगरचे डीपी फेल असून नेहमी आम्ही महावितरणला लेखी तक्रार देऊन तोंडी तक्रार देऊन की आमच्या इथला डीपी रिपेअर करा, पण याची दखल कोणी घेत नाही. माननीय इंजिनियर साहेबाला आम्ही फोन लावला तर ते फोन उचलत नाही आणि मोबाईल बंद करून ठेवतात. या ऑफिसमध्ये एमएससीबीच्या 33 केमध्ये कोणताही अधिकारी आमच्या तक्रारीची दखल घेत नाही. आमचे लेकरं बाळ 4 ते 5 दिवसापासून अंधारामध्ये असून आमच्या काही लोकांचे लेकरं दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले मच्छर चावून. ह्या डेंग्यूच्या रोगामुळे मच्छर चावले आम्हाला. सगळ्या गल्लीमध्ये पाणी नाही, कोणाला आंघोळ करायला नाही, कोणी ऑफिसला गेलं नाही, कोणी कामाला नाही गेलं आणि कोणताही अधिकारी इथं येऊन आमच्या अर्ज स्वीकारायला तयार नाही आणि दखल बी घ्यायला तयार नाही. तर आमची इतकीच मागणी आहे की आमच्या सटवाई नगरचा डिपू कमीत कमी आम्हाला पाण्यासाठी 1 घंटा तरी चालू करून द्यावा दुसऱ्या डिपून, पण कोणीही याची दखल घेत नाही. तरी पण आमची दखल घेऊन लवकर आमचा डीपी चालू करा हीच सर्वांना विनंती आहे आमची. आज कोणतं आंदोलन करण्यात आलं? आमचं आंदोलन आज आम्ही एमएससीबीच्या ऑफिसला येऊन आम्ही ताळं बंद केले आहे आणि एमएससीबीच्या ऑफिसला कुलूप लावलेलं आहे की जोपर्यंत आमची लाईट चालू होत नाही आम्ही तोपर्यंत हे कुलूप लावलेलं काढणार नाही. आपलं काय नाव सर? राजेश गुलाबराव मस्ते. बरं, हे लोक कधी आले या ठिकाणी? हे सकाळी 10:30-11 वाजता आले. मग यांचं काय मानणं? त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्यांची जी सटवाई नगरची डीपी आहे ती गेल्या 5-6 दिवसापासून बंद आहे. की ते म्हणाले आम्हाला लवकर, त्यासाठी त्यांना पाणी नाहीये, मोबाईल चार्जिंग होत नाहीये, आंघोळीला पाणी नाहीये सध्या. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमची लाईट चालू करून द्या, अन्यथा आम्ही सबस्टेशन चालू होऊ देणार नाही. बरं, मग तुम्ही अधिकाऱ्याशी बोलले का याबाबत? अधिकाऱ्याशी बोललो, अधिकाऱ्याने फोन उचलला की करू म्हणतात. काय अधिकाऱ्याचा फोन लागत नाही. फोन लागत नाही अधिकारी? काय नाव? साहेबाचा फोन लागत नाही. ड्युटी कोणाची सध्या? कुठं अभियंता? कोणत्या अभियंताची ड्युटी सध्या? गव्हाणे साहेब आहेत आणि मात्र साहेब आहेत. गव्हाणे साहेब कुठे? गव्हाणे साहेब आहेत, त्यांचा फोन लागत नाही. बरं, आज ड्युटीवर अभियंता म्हणून सुट्टी आहे सध्या, शनिवार असल्यामुळे ऑफिस बंद आहे. आज सुट्टी असते त्यांना. मागील 4-5 दिवसापासून हे लोक संपर्क करायले त्यांचा आज माझी ड्युटी. अच्छा. तुम्ही काय म्हणून नाही या ठिकाणी? ऑपरेटर. जिंतूर शहरातील या ठिकाणी सटवाई माता मंदिर परिसरातील 20 ग्राहक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. महावितरणाचा कारभार म्हणजे एकदम भोंगळ कारभार जिंतूर शहरात तरी सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे. शहरातील कोणताही परिसर जा तुम्ही त्या ठिकाणी महावितरणाची लाईन जाणं ही सहजच झालेली आहे. त्यामुळे त्यातच आता कहर म्हणजे सटवाई माता मंदिर परिसरात शहराच्या मध्यभागी असलेल्या भागात सतत 5 ते 6 दिवसापर्यंत महावितरणाची विद्युत पुरवठा होऊ शकत नाही. आपण विचार करू शकता, शाळकरी विद्यार्थी असेल, वृद्ध असेल, घरात राहणाऱ्या महिला असेल. एक तर पावसाचं प्रमाण अति अल्प झालं आणि त्यातच यावेळेस उन्हाळा कोरडा कडक होता. त्यामुळे आता एक तर घामेने नागरिक घायल आहे आणि दुसरीकडे महावितरणाचा जर वेळेवर व्यवस्था मिळत नसेल तर मग घरामध्ये राहणाऱ्या त्या महिला, त्या वृद्ध, लहान लेकराचं कसं होत असेल. तसेच प्रत्येकाला आता जिंतूर नगर परिषदेकडून जो पाणी पुरवठा होतो तो देखील या ठिकाणी जोपर्यंत मोटर चालू करत नाही तोपर्यंत नळाला पाणी सुद्धा भेटत नाही. त्यामुळे जर विद्युतच नसेल तर मग पाणी प्यायचं कुठून आणि आणायचं कुठून हा एक सवाल आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की महावितरणाकडे या मंडळीने अनेक वेळेस विनंत्या अर्ज केलेल्या आहे तरी त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे रात्री 2च्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी जाऊन एक डीप त्या ठिकाणी कार्यालयात धडकले. त्यांनी सकाळी करतो म्हणून त्यांना आश्वासन दिले आणि सकाळी 11 वाजेपर्यंत देखील कोणीही महावितरणाचा अधिकारी फिरकत नाही. त्यामुळे संतापलेल्या या नागरिकांनी आता या ठिकाणी शहरातील 133 महावितरण केंद्रामध्ये या ठिकाणी अभियंत्यांच्या परिसरामध्ये आलेले आहे. अभियंता मेत्रे साहेब आहे आणि त्यांनी या मंडळीचं एकदाही कॉल उचललेलं नाही किंवा यांच्या ज्या समस्या आहेत त्याचा निपटारा करण्याचा देखील प्रयत्न केला नसल्याचा आरोप ही मंडळी करत आहे. त्यामुळे जिंतूर शहरात महावितरणाचा एवढा मोठा भोंगा कारभार आहे. एकीकडे आमचे नेते पुढारी या ठिकाणी मतं मागण्यासाठी वेळेवर येतात, मात्र ज्यावेळेस नागरिकांच्या ज्यावेळेस समस्या उद्भवतात त्यावेळेस ही मंडळी जातात कुठं असा सवाल यांच्याकडून व्यक्त होत आहे. जिंतूर तालुक्याला वाऱ्यावर सोडलं का असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होतो. महावितरणाचा भोंगळ कारभार आहे, या ठिकाणी नगर परिषदेचा भोंगळ कारभार आहे. या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता या ठिकाणी अस्वस्थता पसरलेली आहे. मग कर्मचारी गायब होण्याचं प्रमाण असेल, अनेक कार्यालयामध्ये अधिकारी मंडळी नसल्यामुळे कामे होत नाही, अनेक लाभार्थ्यांना वेळेवर वीज भेटत नाही. त्यामुळे संतापून या ठिकाणी यावं लागतं. ही एक मोठी शोकांतिका आहे. शहराचा भागाचा परिसरात जर विचार केला तर
तर 2 महिन्याच्या वर जर मीटर बिल नाही भरलं तर डायरेक्ट कट करायला तुमचा माणूस येतो. मग या ठिकाणी 3-4 दिवसापर्यंत आमची लाईन बंद होती. तुम्हाला सूचना देऊन देखील तुम्ही का येत नाही, हा असा सवाल यांच्याकडून येतो. त्यामुळे आता जिंतूर महावितरणाला तर कोणी वाली राहिलेलं नाही. जिल्हा अधिकारी साहेबांना या सर्व मंडळीकडून आणि जिंतूरकरांकडून एवढीच विनंती आहे की आमच्या या मागणीकडे दखल घेऊन त्वरित या ठिकाणी जे की या ठिकाणी महावितरण कार्यालयामध्ये अभियंता, उपअभियंता आणि इतर वेगवेगळे पदे देखील रिक्त आहे. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरावी आणि यांची समस्याचा निपटारा लवकरात लवकर करावा. कारण या मंडळीचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या सटवाई माता मंदिर परिसरामध्ये जोपर्यंत महावितरण लाईन सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा घेतलेला आहे. आता पुढील भाग हाच आहे की महावितरण कार्यालय यांच्या या मागणीची कितपत दखल घेतो आणि यांची लाईन कधी सुरू करतो हे बघणे महत्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.